सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओ तुम्हाला हायड्रॉलिक अंतर्गत भाग कसे ओळखायचे ते शिकवेल. चला आता व्हिडिओमध्ये जाऊया. अंतर्गत गिअर पंपमध्ये दोन ग्रीस उपलब्ध आहेत. स्पेअर गिअर मोठ्या रिंग गिअरमध्ये बाहेरील गिअर. लहान स्पेअर गिअर मोठ्या गिअरच्या एका बाजूला चालित असतो आणि अर्धचंद्राच्या आकाराने वेगळे ठेवले जाते. दुसऱ्या बाजूला विभाजक चंद्रकोर आकाराचे विभाजक आउटलेट पोर्ट पासून इनलेट पोर्ट वेगळे करतात. मध्ये अंतर्गत गिअर पंप दोन्ही ग्रीस एकाच दिशेने फिरतात. गिअर दात जाली काढून टाकल्यामुळे इनलेटच्या बाजूला आंशिक व्हॅक्यूम तयार होते. वाईन मधल्याची दाब द्रवपदार्थ तयार करतो. मध्ये तयार केलेली जागा आणि गिअर्सच्या रोटेशनचा द्रव गिअरच्या परिभागाभोवती वाहून नेले जाते आणि चंद्रकोर आकाराचे विभाजक आउटलेट पोर्टपर्यंत पोहोचेपर्यंत द्रवाचा सतत प्रवाह बाहेर टाकला जातो. आउटलेट पोर्टद्वारा महत्त्वाचे पॅरामीटर्स. अंतर्गत गिअर पंप 3500 PSI पर्यंत दबावासाठी योग्य आहेत. प्रवाह दरावर अवलंबून 2200 CST सेंटीस्टॉक पर्यंत विस्तृत स्निग्धता श्रेणीवर कार्य करणे. सामान्य शांत कमी द्रव स्निग्धता असतानाही अंतर्गत गिअर पंपाची उच्च कार्यक्षमता असते. या प्रयोगासाठी आवश्यक साधने आणि घटक एकत्र करूया. खंडपीठ उपदेश 1 क्रमांक. हेलन हँड सॉकेट रेंज 1 क्रमांक. अंतर्गत स्नॅप रिंग प्लायर 1 क्रमांक. गिअर पंप 1 क्रमांक. ओ रिंग तेल सील. कार्य 1. जीर्ण झालेल्या घटक पुनर्स्थित करा आणि गिअर पंप पुन्हा एकत्र करा. पायरी 1. आवश्यक असलेल्या बर्ड्स आणि स्क्रॅचेस घ्या. पायरी 3. शाफ्ट सील बॉडी असेंब्लीमध्ये स्थापित करा. पायरी 4. शरीरात आणि शाफ्ट सीलमध्ये हलके वंगण लावा. सील बॉडी असेंब्लीमध्ये हाताने ठेवा. मग शाफ्ट सील इन्स्टॉलेशन टूल वापरून सील दाबा. हे सुनिश्चित करेल की सील योग्य खोलीत आहे. ई रिंग सील ग्रहस वर तोंड करून बॉडी असेंब्ली ठेवा. पायरीचे वेअर प्लेट ई रिंगच्या वर ठेवा आणि प्रेशर होल सीरियाच्या ई रिंगच्या बाजूला ठेवावे. पायरी 7. ड्राई शाफ्टच्या स्प्लाइन हँडल ग्रीसने वंगण घालणे. मध्ये ड्राई शाफ्ट आणि हायडलर शाफ्ट घाला. योग्य वेबरिंग बोहर. पायरी 10. गिअर प्लेट व्यवस्थित बसलेली असल्याची खात्री करा. केअर असेंब्ली एका बेंचावर ठेवा ज्यामध्ये मशीन केलेली पृष्ठभाग वरच्या बाजूस असेल. पायरी 12. रबर सील रिंग केअर सील रिंग ग्रहमध्ये ठेवा. 13. वेअर प्लेट केअरमध्ये ठेवा आणि क्रॉसच्या बाजू वरच्या दिशेने गिअर्सकडे ठेवा. प्रेशर होल केअरमधील गोलाकार छिद्रावर स्थित आहे. पायरी 14. बॉडी असेंब्लीवर केअर असेंब्ली ठेवा. पायरी 15. टॉर्क रेंज वापरून असेंब्ली फास्टन करा. जर घटक नवीन द्वारा बदलले गेले असतील तर पंप निष्क्रियपणे चालवा. काही वेळ काढून टाका आणि प्री सेटिंग पोशाख कण साफ करण्यासाठी सॉल्व्हेंटने धुवा. कार्य 2. योग्य कार्य करण्यासाठी पंप तापसा. पंप फिरवा आणि प्रवाह दर फिरण्याच्या गुळगुळीतता आणि पंपाच्या विनिर्देशानुसार पंपाचा प्रवाह दर पंपाचे कार्य सुरळीत असावे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर मला आशा आहे की तुम्ही हायड्रॉलिक नाली पाईप आणि पाईप फिटिंग्स तपासणी करू शकाल. ट्विस्ट किंग्स किमान बेंड 3 जिया असू शकते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.